हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर छत्रपती संभाजीनगरच्या गजबजलेल्या भागामध्ये एक अशी जागा आहे जिथे गेल्यानंतर आपल्याला जगाचा विसर पडतो। ते ठिकाण म्हणजे सिडको N1 मधील इस्कॉन राधाकृष्ण मंदिर। पांढऱ्या संगमरवरी दगडातून कोरलेलं हे मंदिर केवळ एक वास्तू नाही तर भक्ती आणि कलेचा एक अद्भुत संगम आहे। तर आजच्या या विशेष अशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या मंदिराचा संपूर्ण इतिहास, या मंदिराची अप्रतिम अशी रचना आणि घेणार राधाकृष्ण यांच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन। तर चला मग आजच्या या आध्यात्मिक प्रवासामध्ये जुळून राहा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग आता या आपण व्हिडिओची सुरुवात करूया। तर या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सिडको चौकामध्ये यावं लागेल। तिथून सरळ समोर आल्यानंतर राधाकृष्ण मंदिराकडे जाणारा एक रस्ता जातो, तिकडे राईट टर्न घ्यावं लागेल। आता याच रस्त्यांनी सरळ समोर गेल्यावर तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचून जाल। या व्यतिरिक्त मंदिर सापडायला जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही गुगल मॅपचा वापर करून या मंदिरापर्यंत जाऊ शकता। हे बघा, आताच आम्ही राधाकृष्ण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे। मंदिराच्या अगदी समोरच थोडीशी पार्किंगसाठी जागा आहे, तिथे आम्ही आमची बाईक पार्क केली आणि आम्ही निघालो मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे। तर हे बघा, हे आहे श्री राधाकृष्ण मंदिराचे प्रवेशद्वार आणि त्याच सोबत तुम्ही बघू शकता मंदिराच्या समोरचा जो परिसर आहे तो अगदी निसर्गरम्य आहे। मंदिराच्या सभोवताली वेगवेगळी झाडे लावलेली आहेत, त्यापैकी तुम्हाला मंदिराच्या अगदी समोरच वडाचे झाड बघायला मिळेल। झाडांमुळे एवढ्या उन्हाळ्यातही या मंदिराचा परिसर अतिशय थंड आणि सुंदर आहे। त्यानंतर आम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला। आतमध्ये प्रवेश करताच तुम्हाला डाव्या बाजूला एक चप्पल स्टँड बघायला मिळेल। मंदिरामध्ये दर्शन करण्यापूर्वी सर्वांना आपले जूते व चप्पल इथे काढावे लागतात। त्याचबरोबर जे भक्त दूरवरून इथे येतात त्यांच्यासाठी पाय धुण्यासाठी सुद्धा इथे नळ लावलेला आहे। इथे येणारा प्रत्येक भक्त मंदिरातील दर्शन करण्यापूर्वी सर्वप्रथम आपले पाय धुवून घेतो आणि त्यानंतरच मंदिरामध्ये प्रवेश करतो। मंडळी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस। थोडक्यात म्हणजे इस्कॉन ही जगभरामध्ये श्रीकृष्णाची भक्ती पोहोचवणारी एक संस्था आहे। तर या संस्थेचं संभाजीनगरमधील हे मुख्य केंद्र आहे। या राधाकृष्ण मंदिराची स्थापना शहरात कृष्णाची भक्ती आणि मानवी मूल्ये जपण्यासाठी करण्यात आली। सिडको N1 मधील हे मंदिर आज केवळ संभाजीनगरमधीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे आकर्षण केंद्र बनले आहे। या मंदिराची रचना पाहताच डोळ्यांचे पारणे फिटते। राजस्थानी शैलीतील पांढऱ्या संगमरवरी दगडांचा वापर करून हे मंदिर उभारले आहे। मंदिराच्या गाभाऱ्याची रचना अशी आहे की तुम्ही कुठूनही पाहिले तरी तुम्हाला राधाकृष्णाचे स्पष्ट दर्शन होते। आणि त्याचबरोबर या मंदिरामध्ये अनेक देवी देवतांच्या तुम्हाला प्रतिमा बघायला मिळेल। राधाकृष्ण यांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला तुम्हाला गणपती बाप्पा यांची मूर्ती बघायला मिळते। आणि जर तुम्ही राधाकृष्ण यांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला गेलात तर तुम्हाला तिथे हनुमानजी यांची सुद्धा मूर्ती बघायला मिळेल। तसेच मंदिराच्या डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दुर्गा मातेची सुद्धा एक छानशी प्रतिमा बघायला मिळेल। मंडळी, तुम्ही बघू शकता श्री राधाकृष्ण यांची मूर्ती अत्यंत सुंदर आणि मोहक आहे। त्यांच्यावर परिधान केलेले अलंकार, वेशभूषा आणि ते हास्य पाहून सगळ्यांचे मन तृप्त होते।
या मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, तेव्हा संपूर्ण मंदिर फुलांनी सजवलं जातं. तसेच दर रविवारी येथे विशेष प्रवचन आणि महाप्रसाद असतो. येथे मिळणारा हा सात्विक महाप्रसाद अतिशय चविष्ट असतो. या मंदिराच्या निसर्गरम्य परिसरामध्ये थोडा वेळ बसल्यावर दिवसाचा वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. या मंदिर परिसरातील वातावरणामध्ये चारही बाजूंना श्रीकृष्ण यांच्या बासरीचे स्वर ऐकायला मिळतात आणि इथे आल्यानंतर प्रत्येकाला श्रीकृष्ण भक्तीची आवड निर्माण होत असते. तर मंडळी, सिडको N1 मधील असलेलं हे राधाकृष्ण मंदिर शहराच्या मध्यभागी असलेलं एक शांतीचं बेट आहे. जर तुम्ही अजून इथे आला नसाल तर या मंदिरामध्ये एकदा नक्की भेट द्या. इथे आल्यानंतर येथील भजन कीर्तन असलेल्या भक्तिमय वातावरणामध्ये तुम्ही हरवून जाल याची मला खात्री आहे. तर आजचा हा पूर्ण दर्शन व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्री कृष्ण.